नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगसह केलेली। निफ्टी ऑलमोस्ट 23,200च्या आसपास ओपन झालेली, पण ओपनिंग नंतर मात्र मार्केटला चांगली रिकव्हरी आली। लोअर लेवलपासून 23,200वरून निफ्टी ऑलमोस्ट रिकवर होऊन पॉझिटिव्ह 100.23,500च्या आसपास बंद दिली। काल सोमवारी मार्केटमध्ये विकनेस बघायला मिळाला। मार्केट काल सोमवारी पॉझिटिव्ह 50 पॉईंटवरून निफ्टी ऑलमोस्ट 150-200 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाली। आज सिमिलरली उलटं निगेटिव्ह 100-125 पॉईंट निफ्टी ओपनिंगला होती आणि क्लोजिंग मात्र पॉझिटिव्ह 100 पॉईंटमध्ये दिलेलं आहे। म्हणजे निफ्टी 23,200-300च्या आसपास कुठेतरी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते, पण हायर लेवलला 23,700-800च्या आसपास सेलिंगही येते FIsकडनं। त्यामुळे मार्केट एक रेंजमध्ये ट्रॅप आहे। लोअर साईडला 23,200 ते 300, हायर लेवलला 23,700 ते 23,800पर्यंत निफ्टी येऊन 24,000पर्यंत निफ्टी गेलेली, तिथून परत पुन्हा खाली आल्या। मग ओव्हरऑल मार्केट नवीन ट्रिगर शोधते वरती जाण्यासाठी। हायर लेवलला सेलिंग येते, पण लोअर लेवलला व्हॅल्यू बाईंग येते। आजही निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग नंतरनं चांगलं व्हॅल्यू बाईंग बघायला मिळालं आणि आजची रिकव्हरी IT सेक्टरनं लीड केली। ऑलमोस्ट IT सेक्टर 4-4.5% पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं आहे। ओव्हरऑल मार्केट कुठेतरी स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करते आणि कन्सॉलिडेशन रेंजमध्ये आहे आणि कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न करते। हे आपल्याला या मुवमेंटवरनं कालच्या आणि आजच्या आपल्याला समजून येते, पण ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडासा वीकनेस जाणवतो आणि जोपर्यंत निफ्टी 23,800च्या खाली आहे टेक्निकली निफ्टीमध्ये थोडासा वीकनेस असणार आहे। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचा निगेटिव्ह बायस आहे, वीक सेटअप आहे आणि 23,800च्या खाली ट्रेड होते। त्यामुळे उद्यासाठी ट्रेड करायचा असेल निफ्टीमध्ये 23,500च्या वरती सस्टेन झाला तरच निफ्टी जो आहे तो 23,700 ते 800पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो। 23,500च्या वरती निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स 23,700 आहे, त्यानंतरनं 23,800-850 निफ्टीसाठी उद्या रेजिस्टन्स झोन आहे। लोअर लेवलला 23,500च्या खाली मेंटेन राहिला तर 23,300-350 पहिला रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतरनं 23,200-250 हा सेकंड सपोर्ट आहे। त्यामुळे 23,500च्या खाली 23,300-350 पहिला सपोर्ट आणि त्यानंतरनं 23,200-250 हा दुसरा सपोर्ट निफ्टीला लोअर लेवलला आपणाला उद्याच्या सेशनसाठी आहे। बँक निफ्टीमध्ये बघायचं झालं तर 53,500 लोअर लेवलला पहिला सपोर्ट आहे। 53,500च्या खाली आलं तर 53,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। हायर लेवलला 54,000 पहिला रेजिस्टन्स, 54,000च्या वरती 54,200पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। या दोन लेवल्सनुसार बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। हायर लेवलला 54,000 पहिला रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 54,200, लोअर लेवलला 53,500 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 53,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते। या अनुषंगानं तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,800 शेअर्स पडले, त्या बाजूला 1,100 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 34 शेअर्स पडले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे। सेक्टर इंडिसाइजमध्ये आज IT, FMCG, ऑटो सेक्टर्स, त्यानंतर मेटल आणि रिअल्टी सेक्टरमध्ये तेजी राहिली। फार्मा आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये आपल्याला आज दबाव बघायला मिळाला आहे। ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स 1% पॉझिटिव्ह आहेत, तर डाऊ फ्युचर्स 200 पॉईंट मायनस आहे। ओव्हरऑल मार्केटची न्यूज US आणि इराण डीलकडे आहे। US आणि इराणमध्ये परत पुन्हा वाद चिघळलेला दिसतोय, डील डिले झालेली आहे, तेव्हा मार्केट थोडंसं डिसअपॉइंट झाले शुक्रवारी आणि काल सोमवारी। आज कुठेतरी मार्केट सावरण्याचा प्रयत्न करतात, लोअर लेवल रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। क्रूड ऑइलसुद्धा थोडंसं किरकोळ खाली आलं आहे। काल क्रूड ऑइल 7% राईज झालेलं, त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये ओपनिंगपासूनच पॉझिटिव्ह बायसमधून आपण निगेटिव्ह बायसमध्ये आलो। आज क्रूड ऑइल स्टेबल झाले, तेव्हा निफ्टीमध्ये लोअर लेवलवरून व्हॅल्यू बाईंग आले आणि रिकव्हरीहून बंद दिले। तेव्हा जोपर्यंत निफ्टी 23,800च्या वरती जाणार नाही तोपर्यंत फर्दर रिकव्हरीचे चान्सेस कमी आहेत। लोअर लेवलला 23,200-300 स्ट्रॉंग सपोर्ट या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करू शकते। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्त असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।